चुटकी बाबाचा शेवट, महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणारा भोंदू सनी भोसले अखेर जेरबंद। कोल्हापुरातील महिलांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन शारीरिक आर्थिक लूट करणारा आणि स्वतःला चुटकी बाबा म्हणून प्रसिद्ध करणारा भोंदू सनी भोसले अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। गणेश काटकर यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 दिवस फरार असलेला भोसले आज ठाण्यातून पकडण्यात आला। करवीर पोलिसांनी सातारा, वाई, पुणे, मुंबई असा धडाकेबाज पाठलाग करत अखेर ठाणे येथे त्याला जेरबंद केलं। न्यायालयात हजर केल्यानंतर भोसलेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। उत्तरेश्वर पेठेतील गणेश काटकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की भोसले नोकरी मिळवून देतो, कारणीभूत बाधा काढतो, विवाह जुळवून देतो अशा बहाण्यांनी श्रद्धेचा गैरफायदा घेत होता। फेब्रुवारी ते मे 2025 दरम्यान त्याने 45,000ची फसवणूक केली आहे। तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे भोसले महिलांना कौटुंबिक कलह, वैवाहिक वाद याचा फायदा घेत मानसिक शारीरिक छळ करत असल्याची चर्चा चांगलीच पेटली होती। अनेक महिलांना ब्लॅकमेल करून वेश्या व्यवसायात ढकलल्याच्या गंभीर चर्चांनाही आता उधाण आलं आहे। करवीर पोलिसांनी नाना पाटील नगरातील त्याच्या तथाकथित दरबारावर छापा टाकला असता गंडे, दोरे, धुपारे, काळ्या बाहुल्या, कवटी यांसह तंत्रमंत्राचे साहित्य मिळाले। मात्र त्यावेळी भोसले पसार झाला होता। पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक PSI विनायक पाटोळे, हवलदार विजय तळसकर, रणजित पाटील, सुजय दावणे यांनी 3 दिवस धडाकेबाज शोध मोहीम राबवून अखेर भोसलेला पकडले। सनी भोसलेमुळे आणखी कुणाची फसवणूक झाली असल्यास पुढे येऊन त्वरित तक्रार नोंदवावी असं आवाहन पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केलं आहे। करवीर पोलीस ठाणे येथे 19 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणाचा जो एक कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये सनी भोसले नावाचा हा जो भोंदू बाबा होता त्यानं फिर्यादी गणेश काटकर यांची फसवणूक केलेली होती, त्यांना त्रास दिलेला होता। सदर भोंदूगिरीमध्ये अनेक आघोरी प्रकार करण्यात आलेले होते। अशी सदर फिर्यादीची माहिती मिळताच PSI सपाटे आणि टीम त्या अनुषंगाने आम्ही तपासकामी त्या भोंदू बाबांच्या जिथं त्यांचा जो काय उद्योग चालत होता अशा ठिकाणी जाऊन तिथं काय काय जे साहित्य होतं ते ताब्यात घेतलं, जप्त केलं। माननीय पोलीस अधीक्षक गुप्ता सर यांच्या आदेशाने आमच्या DB पथकातली टीम विजय तळसकर, रणजित पाटील, सुजय दावणे 4-5 दिवस झालं त्या बाबाच्या मागावरती पाठवण्यात आले होते। त्यानंतर तपास करत करत तो बाबा इथून पलायन करून निघून गेला होता। वाई, सातारा, ठाणे, मुंबई अशा परिसरात शोध घेऊन आज पहाटे त्याला घेऊन टीम इथं पोहोचलेली आहे। न्यायालयात हजर करून न्यायालयाने त्याला पेशी दिलेली आहे। तर अतिशय घृणास्पद असे जे भोंदूगिरीचे प्रकार लोकांच्या भोळ्या लोकांच्या मानसिकतेशी खेळून जे अनेक लोक करत आहेत, तर ह्या अनुषंगाने सनी भोसले विरोधात जरी काही लोकांच्या तक्रारी असतील, काही अडचणी असतील तर त्यांनी आमच्याकडे येऊन माहिती दिली तरी चालेल। त्याविरुद्ध तपास चालू आहे। PSI सपाटे आमचे तपास करत आहेत। सदर प्रकरणामध्ये अनेक लोक अडीअडचणीमुळे अशा गोष्टींच्या आहारी जातात। लोकांची श्रद्धा असणं ही चांगली गोष्ट आहे, पण बऱ्याच वेळा असे अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या लोकांना असे भोंदू बाबा आणि फसवत असतात, त्यांना त्रास देत असतात वेगवेगळ्या प्रकारे। माझी सामान्य लोकांना सर्वांना एक विनंती आहे, असा कोणताही अघोरी प्रकार किंवा असे कोणताही भोंदूगिरी जरी कुठे चालू असेल तर त्याची माहिती करवीर पोलीस ठाण्यात द्या। आम्ही योग्य वेळी ती कारवाई करू आणि अशा प्रकारे कोणीही यापुढे अंधश्रद्धेमुळे अशा कुठल्या प्रकारे फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी। अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुद्धा यासाठी विशेष प्रकारे कार्य करत आहे। आपण त्यांचीही मदत घेऊ शकता आणि पोलिसांना सहकार्य करा ही विनंती। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।